पदाधिकारी माझे बंधू श्री गजाननराव गवळकर तसेच समस्त सदस्यगण आज मला अत्यंत आनंद होत आहे. 50 गावात मी राहतो पण आज ह्याच मातेच्या मंदिरात मला ग्रामीण प्रवचनाचा लाभ मिळेल याचं खात्री नव्हती, पण आज मात्र खरोखर मला आनंद झाला. म्हणून आज सर्वात प्रथम वंदनीय राजसंत श्री तुकोजी महाराज यांच्या मातेच्या स्तवनानंदी ग्रामीच्या प्रवचनाला सुरुवात करीत आहोत. अंबिके धावून देई बुद्धी माय दावी आज पाय मला वेगी रंगणी येऊनी रंग आणि आता तव नाम माता काय मी पामर कळीन तुझ भक्ता लागी तुझ देई माते पाजी प्रेम पाना म्हणे तुकड्या दास तारणे भक्तास आजी उपस्थित सत्य उपासक नवरात्री व घटस्थापनेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. तसेच शारदीय नवरात्री आपणा सर्वांना सुख समृद्धी यशदायी समाधान जावो हे अंबा मातेच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो आणि ग्रामदेवता सुरुवात. नमो सद्गुरु प्रकाश नमो आद्य रूपा अनंता परेश नमो तत्कृपा पूर्ण दोषानिवारी तुझे रूप ते पाहुदे विश्वयापी तुझे ज्ञान सर्वांतरी सत्य गुरुदे तुझा सत्यानंद ज्योती वरुदे खरे नाम निष्कामी ग्राम सेवा जटू सर्व भावे करू स्वर्ग गावा कळवे वळू दे काळी पडू दे घडू दे प्रभू सद्गुरुनाथ महाराज की जय. आदिशक्ती जगदंबा माता की जय. मित्रांनो, सर्वप्रथम राष्ट्रसंतांना ग्रामगीता हा ग्रंथ लिहिण्याची दृष्टी आणि दृष्टिकोन कसं झालं हे पाहणं अगत्याचं आहे. 22 जुलै 1953 रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी महाराज त्यांच्या ग्रामगीतेमधील 41 अध्यायामध्ये सांगतात, पुण्यक्षेत्र पंढरपुरी वैष्णवस्ता चंद्रभागेची गुरु लागली अंतरी विश्वासार तेथे दृष्टांत होई अद्भुत दासया करावी विश्वाची मात प्रथम ग्रामगीताची हातात घ्यावी म्हणे. ब्रह्मलीन वंदनीय राजसंत तुकोजी महाराज पंढरपूरला चंद्रभागेच्या तीरावर बसले असताना त्यांना विश्वासार वृत्ती अंतरंगात स्फुल्लिंग पावली आणि तिथूनच त्यांनी ग्रामगीता लेखनाला सुरुवात केली. आणि त्याप्रमाणे उभा विश्वाच्या विटेवर सद्गुरु विठ्ठल सर्वेश्वर त्यांचे कृपेचा विस्तार तुकड्याने ग्रामगीता प्रत्यक्ष भगवंत पांडुरंगांना आज्ञा दिल्यामुळे राजसंत गुरु माऊलींनी या ग्रामगीतेबाबत आपलं अध्ययन सुरू केलं. आता थोडी ग्रामगीतेबाबतची पूर्वपीठी आपल्याला पाहणे अगत्याचे आहे. ग्रामगीतेमध्ये एकूण 41 अध्याय असून त्या विश्वातील सर्व धर्मपंथ संप्रदायाचे प्रेषित धर्मसंस्थापक धर्ममांतर यांनी त्या आपापल्या समुदायाच्या लोकांना जे मार्गदर्शन केलं, जे आचार विचार दिले, त्याचं संक्षिप्त चित्रण राजसंत गुरु माऊलीनं या ग्रामगीता नावाच्या ग्रंथामध्ये सर्वांना त्यांची प्रतिमा ठेवून यामध्ये
सुंदररित्या व्यवस्थितरित्या या कलियुगातील लोकांची 6व्या शताब्दीत लोकांना कळेल या रीतीने यामध्ये याची मांडणी केलेली आहे. राष्ट्रसंत गुरु माऊली यांनी या ग्रामगीतेमध्ये एकूण 4681 ओव्या आहेत. तद्वतच राष्ट्रसंतांचे हिंदी आणि मराठी भजनं 3890 आहे आणि याचप्रमाणे जवळजवळ 28 ते 29 स्वसंपादित राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे वाङ्मयीन साहित्य आहे. आता सर्वप्रथम आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म 30 एप्रिल 1909 यावर्षी शहीद या ठिकाणी झाला. त्यांचं बालपण यावधीत गेलं. वयाच्या 7व्या वर्षी पहिला वर्ग यावधीत झाले. दुसऱ्या वर्षात बाजार आणि तिसरा चौथा त्यांचं श्री क्षेत्र वरखेड येथे प्रायमरी शाळेत झालं आणि तिथूनच खऱ्या अर्थानं त्यांची आई वरखेडची होती. त्यांची आई तुकाराम बुवा वाघमारेंची मुलगी मंजुळा माता होती. त्यामुळं मामाचं गाव आजूळ वरखेड असल्यामुळं खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत गुरु माऊलींचं गुरु घरी राहून तिथून मग खऱ्या अर्थानं सुरुवात झाली त्यांच्या लेखनाचा. आता आपण सर्वात आधी राष्ट्रसंतांची वंश परंपरा पाहू. ते नाथ संप्रदायाचे होते. आदिनाथ गुरु सकल सिद्धाचा मथिंद्र तयाचा शिष्य करा मथिंद्रे बौद्ध गुरु शास्त्री केला गुरु शिवदिला गहिनी प्रसाद निवृत्ती दाता सारस उदविली ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्य हैबती महाराजांच्या शिष्या आरवीच्या संत मायबाई कापरा प्रसारा पुणे कोलमे ताराकडे मायबाईचे शिष्य होते समर्थ अडकुजी महाराज आणि अडकुजी महाराजांचे शिष्य तुकडोजी लहानोजी आणि सत्यदेवजी ही त्यांची परंपरा आहे. तत्वतः त्यांच्या लेखन संप्रदायामध्ये वाङ्मयीन साहित्याची परंपरा सांगणं सुद्धा आवश्यक आहे. कारण आपल्याला मी आता सांगितलं 22 जुलै 1953 रोजी आषाढी एकादशीला ही अभंग गाथा लिहिण्याचं महाराजांनी ठरवलं. त्याप्रमाणे महाराजांनी आणि 26 ऑगस्ट 1955 रोजी आमगावच्या विदर्भ साहित्य संमेलनातच 1000 गावामध्ये ग्रामगीतेचं विमोचन झालं. आता तुम्ही म्हणाल गाव तुम्ही आता असं सांगता परंपरा तिथूनच आली नाही. ही परंपरा राष्ट्रसंत गुरु माऊली त्यांच्या ग्रंथ महिमा या 41व्या अध्यायामध्ये लिहून ठेवतात. ज्ञानराज माऊली त्यांच्या कृपा दृष्टीची सावली परंपरेने फळाली ग्रामगीता रूपाने. लक्षात घ्या 65 उपाध्याय. सर्वात प्रथम उपनिषद, त्यानंतर वेद, त्यानंतर भगवद्गीता आणि भगवद्गीतेचे 7 संस्कृतातले श्लोक. त्यावेळेस आपल्याला अध्ययन करता येत नव्हतं, भाषा समजत नव्हती, म्हणून द्वापार युगातील 700 श्लोक भगवद्गीतेचे 12व्या शताब्दीत ज्ञानेश्वर माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये 9000 आऱ्यामध्ये रूपांतरित केले आणि महाराज हे प्रमाण देतात आणि ज्ञानेश्वरी पासून ग्रामगीता आली आहे. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रंथलेखनाची परंपरा. दुसरं, राष्ट्रसंत गुरु माऊली बऱ्याचशा गोष्टी जुने जे काही अंधश्रद्धा होते, चमत्कार होते, याला बराचसा फाटा दिला. त्याचं उदाहरण आपल्या समोर आहे, ते म्हणजे ही ग्रामगीता. आतापर्यंत आपण पाहिलेला आहे सर्व धर्मपंथ संप्रदायाचे ग्रंथ मोठ्या ह्या अशा उघडतात, पण राष्ट्रसंत गुरु माऊलीचा ग्रामगीता नावाचा ग्रंथ हा केजी पासून पीजी म्हणजे 75 असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातल्या अभ्यासक्रमाच्या क्रमिक पुस्तकासारख्या असं उघडते. म्हणजे राष्ट्रसंतांची 4 दिवशी खऱ्या अर्थानं दिव्य दृष्टी होती आणि काही प्रमाणात काळजाला त्यांनी काही प्रमाणात आपल्या अंतर्गत भाषा सुद्धा देऊन या अमोघ ग्रंथाची रचना केली. हे सांगायचं वाटतं. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत गुरु माऊलीला प्रत्येक वेळेस विचारलं, जगभर विचारलं गेलं आणि शेवटी तेच सांगत होतं, अरे मैं आपके सरिका तो हाथ तो पैर वाला इंसान भैया, आपके सरिका मैं कोई भगवान नहीं. परंतु ऑगस्ट 1955 ज्यावेळेस महाराज
जागतिक जगातल्या 18 देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जपान ब्रह्मदेश तायवानला गेले. त्यावेळेस जपानचे जे लोक होते तिथले त्यांनी मात्र विचारलं का महाराज जी आप इंसान नहीं है, आप सच में बताओ क्या है. म्हणून राजसंत गुरु माऊली शेवटी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये एकच वेळा सांगितलं मैं कौन हूँ. राजसंत गुरु माऊली म्हणतात अखिल विश्व के मेरे आत्मस्वरूप भाई बहनों, मेरा नाम है टुकड़ा दास. हमेशा छोटे बड़े टुकड़ों को जोड़ जोड़ कर पूरा बनाने की कोशिश में ही मैं रहता हूँ. मेरे लिए नहीं साक्ष्य है, मैं साक्षी का भी साक्ष्य हूँ. सर्वज्ञ हूँ, सर्वत्र हूँ, मैं साक्षी निश्चल वेद हूँ. आता उपस्थितांना आपल्याला साध्या सोप्या मराठी भाषेतच महाराज दिले म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल. नंतर तर महाराज म्हणतात मैं सबका हूँ, सबके लिए हूँ, अध्यक्ष हूँ मैं विश्व का, विश्व मेरा कार्य है, फिर भी न मुझमें विश्व है. आश्चर्य है, आश्चर्य है. आणि आता हे वाक्य ऐका मला काय सांगतात. है लाख सालों की उम्र मेरी जब इस दिशा से मैं चला, चाहे तन बदले मगर उद्देश्य से मैं ना ढला. पहले भी मैं था, आज भी मैं हूँ, आखिर भी मैं हूँ. माया रूपी है क्षेत्र सब, इस क्षेत्र को मैं जानता. सन्मात्र हूँ, चिन्मात्र हूँ, आनंदमय स्वयं मेरे हूँ. आणि शेवटी सांगतात मैं साक्षी निश्चल देव हूँ. मित्रों, मेरा परिचय बस यही है, बस यही है. टुकड़ा दास तुमसे मित्रांनो, मला हे सांगायचं आहे आपण थोडं वापरून मानत आहे जगात जेवढे धर्मबद्ध संप्रदाय झाले त्या प्रत्येक धर्म उपासक शंकराचार्य असेल, वैदिक धर्माचे धर्मसंस्थापक प्रेषित असेल, यांनी कोणीही आजपर्यंत द्वापार युग, त्रेतायुग, सतयुग आणि कलियुगात सांगितलं नाही का मी स्वतः देव आहे. तो एकच होऊन गेला द्वापार युगात, त्याचं नाव आहे योगेश्वर भगवान गोपाळ कृष्ण. आणि कलियुगात दुसरा राजसंत तुकडोजी महाराज. सांगताना गोपाल कृष्णाच्या बाबतीत गीतेमधला 8वा अध्यायामध्ये पुरुषोत्तम लोकमध्ये गीतेमध्ये भगवान गोपाळ कृष्ण सांगते अर्जुन आतापर्यंत द्वापार युगात, सतयुगात, त्रेतायुगामध्ये यज्ञ याग हवन होत पण नाही. आता कलियुगाला सुरुवात झाली यज्ञ आणि यज्ञ नाम जप यज्ञोस्मी. आता कलियुगाला यज्ञ करा, समिधान, यजमान बसवा, पौरोहित्याना, समिधान याची काही गरज नाही. आणि त्याचं प्रत्यंत राजसंत गुरु माऊलीनं या आपल्या ग्रामगीता या ग्रंथामध्ये 27 आणि 28 सामुदायिक प्रार्थना विश्वधर्म अध्यायामध्ये कलियुगी भक्तिमय मानव भजन आणि नाम संकीर्तन यज्ञात श्रेष्ठ नाम जप यज्ञ प्रार्थनेचा आदेश सारे हे महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि महाराजांनी या 41 अध्यायामध्ये काय नसेल लिहिलं, मयूरोन्नती लिहिलेलं आहे, यात्रा मेळी लिहिलेला आहे, देवदर्शन आहे, जीवन शिक्षण आहे, जीवन कला आहे, मृत्यू संस्कार आहे, वैवाहिक जीवन आहे, मयूरोन्नती आहे. वैवाहिक जीवनामध्ये नाथसंत गुरु माऊली फार सुंदर लिहून सांगतात का बाबांनो, ज्याच्याजवळ पैसा आहे तो मुलामुलीचं लग्न करणारा वारेमाप खर्च केला काय, मोठं मंगल कार्य सांगितलं काय, 1000, 2000, 3000 लोकांच्या जेवणावळी उठवल्या काय. पण ज्याच्याजवळ पैसा नाही त्यानं काय करायचं, मुलामुलीच्या लग्नात पैशाविना अडचण येऊ नये म्हणून राजसंत गुरु माऊली सरळ सांगितलं की एखाद्या मंदिराचा सभामंडप असला चालेल, धर्मशाळेचा हाल असला तरी चालेल. कारण महाराज स्पष्ट सांगतात प्रसन्न हवा पाणी ऋतू तोची विवाहाचा मुहूर्त, बाकीचे झंझट फालतू समजतो. आणि महाराज सांगतात बाबांनो असं पाहता त्या दिवशीचं ऋतुमान कसं असेल यावरून
माणसानं प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. त्या ज्ञानाला लग्नासाठी कर्ज काढावे, जन्मभर व्याज भोगी करावे, लग्नासाठी कमल रंगवावे अशा कोणी देवे सांगितले? महाराज स्वतःने म्हणत महाराजांनी देवाला सांगितलं आहे का? अरे बाबा, लग्नासाठी तुम्ही लाखो रुपये कर्ज काढता, लग्न आटोपल्यानंतर त्याचं व्याज तुम्ही भरत राहता, त्या व्याजानं तुम्ही कठोर म्हणजे गरीब होता असं कोणा सांगितलं? ह्या अशा बाबतीमध्ये महाराजांनी फारच चांगल्या आणि सोप्या भाषा सांगितलं. काही नाही, कुठं नाही. 21 वर्षाचं मुलाचं वय, 18 वर्षाचं मुलीचं मन, हे जे गुजजुळासाठी आपण पौरवे घालतो, हे गुजजुळत ते जुळत नाही म्हटलं. आपल्या इथे काही फिरत 500चे माणूस ठेवले, ते म्हणजे जुळले गुजजोविल म्हणजे सांगा आता ते लग्न खरंच ते टिकल काय पुरायच्या? म्हणून आजकालचे गुरुबांना गुण कसे पाहायचे, मुला मुलीचे चारित्र्य कसं पाहायचं, त्याच्या घरातले संस्कार याच्याकडे पहिले लक्ष ठेवलं. त्याप्रमाणे संसर्ग प्रभाव या अध्यायामध्ये महाराजांना सांगितलं का तुम्हाला नामस्मरण करायचं आहे, ध्यान धारणा करायचं आहे, तपस्या करायची आहे. बायको लेकरं घरदार सोडून जगला जायची, अरण्यात जायची काहीही गरज नाही. त्या महाराजांच्या कृपा सिंधू या पुस्तकातलं एक दृष्टांत देतोय. एक गावातील मनुष्य होता, 60 वर्षाचं वय झालं. त्याला वाटलं नाही आता आपण अरण्यात जाऊ, तपोसाधना करायची. म्हणून त्यानं घरदार, पत्नी, मुलं, नातेवाईक या सर्वांचा त्याग करून तो अरण्यात गेला आणि तिथे तपश्चर्या करणार. एक तप झाल्यानंतर त्यांना वाटलं आपण केलेल्या तपश्चर्येचं फलित काय, म्हणून तो नदीत आला. नदी नाल्यानंतर त्यांनी स्नान केलं. वंदणीमध्ये पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य देत असताना एवढ्या वरून पगडा जात होता. लोखंडे महाराज पगडा जात होता, बरोबर आहे. आणि नेमकी त्या बगड्यानं विष्ठा केली, ते याच्या हातात पाण्यात पडली. बस हा वर बघतो तो बगडा दिसला, रागानं लाल होऊन झाला आणि डोळे विस्फारून पाहण्याबरोबर बगडा मरून पडलं. आता त्यानं कोफीन घेतलं, काठी घेतली, कमंडलू घेतला आणि 3-4 किलोमीटर असणाऱ्या गावात गेला. आणि गावात गेल्यावर एका घरापुढे उभे राहून सांगतात, अलख निरंजन, अलख निरंजन 3 वेळा आवाज केला. परंतु त्या घरची बाई बाहेर आलेली नाही. चौथ्यांदा जेव्हा आवाज दिला तेव्हा ती बाई म्हणतात, स्वामी मी माझ्या पतीच्या सेवेत आहो, थोडा वेळ लागला, कृपया थांबा. 4 ते 5 मिनिटात ती बाई हाती भिक्षा घेऊन पात्रात भिक्षा घेऊन आल्याबरोबर स्वामी गरम झाले. स्वामी गरम झाले आणि म्हणजे तुला माहित नाही का मी सिद्ध पुरुष आहो आणि तुला इतका वेळ लागला? स्वामीजी मी माझ्या पतीच्या सेवेत होती, लक्ष द्या पुढं, मी माझ्या पतीच्या सेवेत होती आणि तुम्ही माझ्यावर एवढ्या चढ्या आवाजात काय बोलते? मैं वो नदी पर का बगुला नहीं हूँ जो आपके ऊपर देखा तो भस्म हो गया. आता मात्र या तपस्व्याचा अहम खाल करून उतरला. आता मी वर पाहिलं, बगड्या भस्म झाला हे मलाच माहीत आहे. हे 5 कोसावर असणाऱ्या बाईने कसं माहीत? म्हणजे हे बाई आपल्यापेक्षा जास्त सिद्धी आहे या बाईकडे. म्हणून ते आपने कैसा माता के आप बता सकते क्या मुझे आपने कैसा पहचाना? मैं तो बता नहीं सकती. मी माझ्या पतीच्या सेवेमध्ये मी करत आहो. तुम्ही एक काम करा, यहाँ से 50 मील दूर काशी में जाओ, वहाँ व्याघ्र नाम का कसाब है, कसाब म्हणजे खाटी, व्याघ्र नाम का खाटी है, वो आपको बताएगा. आता याला वाटलं बगडा माझ्या त्याला भस्म झाला हे मलाच माहीत आहे, पण या 5 महिलांना बाईला कसं ओळखलं ना? ती म्हणजे 50 महिलांचा आला काशीला. कशात म्हणजे खाटीक मोडल्या त्याला, सर्व खाटीक मासाची दुकान लागले होते, तिथं काही बकरे जनावर बांधून ठेवलेले होते. अशा केल्यानंतर त्या खाटकानं मात्र ओळखलं. तो उठला, नमस्कार केला. स्वामीजी ओ 50 किलोमीटर वाली देहाती बाई है, जिसने आपको व्यास नामक कसाब के पास जाने को भेजा था, वो मैं
यांनी नमस्कार केला. महाराजाला घरी नेला. महाराजाला घरी नेला आणि घरी नेल्यानंतर त्यांना आसनावर बसवा आणि सांगितलं, महाराज ठीक है, मैं कसा हो खाती हूँ, मेरा धंधा मांस काटना मांस बेचना, लेकिन मैं मेरे माँ बाप के जो हमेशा मैं उनके सेवा करने में कार्यरत रहता हूँ, उसमें कोई भी कमती नहीं आना चाहिए. इसलिए तुम्हें कैसा मालूम स्वामी जी, मुझे तुम्हें कैसा मालूम 50 किलोमीटर से ते आजी ने बताया. स्वामी जी अब सुनिए, ज्या माणसांना स्वतःचं आत्मबल तेजस्वी केलं, प्रगल्भ केलं, त्याला काय बोलायचं सोडून कोणत्याही अरण्यात तपश्चर्या करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही काय सांगता, अरे 100 कोस काय 1000 मैलावर काय होते हे इथून आम्ही सांगतो. पण स्वामीचा चेहरा काळ उतरला आणि पूर्ववत स्वामी आपल्या पूर्वात याच्यामध्ये आला. दृष्टांत संपला. आता सार तात्पर्य काय, तात्पर्य एकच आहे की तुम्हाला देव प्राप्त करण्यासाठी, तुम्हाला तपो साधना करण्यासाठी घरदार मुलं बाळ लेकरं बाळ हे सोडून जायचा काहीच संबंध नाही. हे संसर्ग प्रभाव या अध्यायात गुरुबाईंनी सांगितलं. त्यानंतर नामस्मरणासाठी, नामस्मरणामध्ये किती मध्ये भगवान गोपाळ कृष्ण सांगतात, अंतकालेच मामेव स्मरण मुख्या कलेवरम य प्रयाती समद्भाव नास्त्रया संशया. अर्जुना, अंतकाळात माझं नामस्मरण करताना जो प्राणी देह ठेवतो तो माझ्यात एकरूप होतो, या तीळ मात्रही शंका नाही. आता मला सांगा, अंतकाळात जर आपण नामस्मरण घेतल्यानंतर गोपाल कृष्ण साक्षी आहे, सांगते का माझ्यात एकरूप होतो, मग आपण अंतकाळ येण्याची वाट का बघावी? माणसाच्या जीवनापासून तर मृत्यूपर्यंतचा जो काळ आणि वेळ असतो त्याला आयुष्य म्हणतात. मग तुम्ही राष्ट्रसंत गुरु माऊलींना इतकं कळलं. 12व्या शताब्दीपासून वारकरी संतांची जी पिढी झाली, संत नामदेव महाराज झाले, ज्ञानेश्वर माऊली झाले, तुकाराम महाराज झाले, शेणा महाराज, सावता महाराज, नरहरी महाराज, नरसिंह महाराज, गोरोबा काका, सावता महाराज, हे सर्व बहिणाबाई जनाबाई पासून, पंका चोखा मेळापासून तर 20व्या शताब्दी निष्काम कर्मयोगी संत काळकेला संत गुरुजी महाराजापर्यंत ही वारकरी संप्रदायाची पिढी आली. त्यांनी आपल्याला हाच उद्देश देवाचे द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तीसाठी साधे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण असोनी संसारी जिवे वेगे धरी वेदशास्त्र उभारी बाहेर. पण 20व्या शतकात तुकडोजी महाराजांनी हा विचार केला का हे खरं आहे, देवाचे द्वारे उभा क्षणभरी, पण एखाद्या गावात मंदिर नसत, देवीचं मंदिर नाही, तुकारामाचं मंदिर नाही, विठ्ठलाचं मंदिर नाही, दत्ताचं मंदिर नाही, मारुतीचं मंदिर नाही, रामाचं मंदिर नाही, मला माता कोणतंच मंदिर नसत, तर त्या गावातले लोक सद्गतीचा पावणार नाही का, मोक्षाला जाणार नाही काय? म्हणून राष्ट्रसंत गुरु माऊली सांगतात, काही गरज नाही मंदिर नसतात, सत्संग जरी क्षणाने कमिले जीव पावन होईल आमुचा. अरे साधू संत ऋषी मुनी महात्म्यांचा संत नाही मिळाला चालेल, पण तुमच्या गावातल्या मोहल्ल्यातल्या 4 चांगल्या सत्पुरुषाचा, महापुरुषाचा, चांगल्या माणसाचा जरी संग मिळाला, सत्संग झाला तरी सुद्धा हा जीव पावन होतो. त्यानंतर राष्ट्रसंत गुरु माऊलींनी जीवन शिक्षण या अध्यायामध्ये सांगितलं की बाबा किती मूल्य आहे. या कोवळ्या काळा माणसाला कळले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी विकसता प्रगतीन समाजी शेकडो महापुरुष. ठीक आहे, महाराज ते बोलून गेले कोवळ्या काळामध्ये, पण हे केव्हा शक्य आहे? यामधून महापुरुष कसे विकसित होईल? लगेच राष्ट्रसंत गुरु माऊली दुसऱ्या अध्यायात शिक्षक लोकांना पत्रारला आणि त्यांना सांगितलं, गुरुजींनी असे दावे धडे आपला आदर्श ठेवले पुढे,
म्हणजे त्यांनी सांगितलं का तुम्ही तुमच्या मुलाला तुमच्या घरातल्या कुटुंबाच्या व्यक्तीला ज्याप्रमाणे शिकवतात त्याप्रमाणे आपल्या वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांना शिकवलं. गुरुजींनी ऐसे जावे धडे आपला आदर्श ठेवणे पुढे विद्यार्थी तयार होतात उघडे राष्ट्र वही बनवा. राष्ट्रांत गुरुमाऊलींनी राष्ट्राची कल्पना दिली. आता तुम्ही गाव कोण आता त्याच्या घरचं लायण्याचं मोठं झालं मुख्य विद्यालय चाललं चांगल्या पदावर गेलं त्याचा राष्ट्राशी काय संबंध पण नाही. महाराजांनी यामध्ये सर्वात आधी जेव्हा प्रस्तावना दिली त्यामध्ये महाराजांनी सर्वात आधी ऋग्वेदातील अध्याय 1 आणि त्यामधील 114वी आज्ञा घेतलेली आहे. विश्वं पृष्ठे ग्रामं जनः अस्मिन् नातुरे नम म्हणजे प्रत्यक्ष प्रभू भगवंत म्हणतो या विश्वातील सर्व ग्रामातील जनता सुखी समृद्ध निरोगी व प्रसन्न होतो ही मनोकामना प्रत्यक्ष प्रभू भगवंताने केली. म्हणून राष्ट्रसंतांनी हा ग्रामगीता ग्रंथ आईला वडिलाला गुरुला नातेवाईकाला कोणा राष्ट्रपती पंतप्रधान मंत्र्याला मुख्यमंत्र्याला न करताना गावामध्ये दिला. गावातल्या ग्रामनाथा कष्टकरी शेतकरी म्हणून गावातल्या ग्रामनाथाला अर्पण केला. कारण महाराजांनी त्या ग्रामनाथानं खरंच त्याचं हाल बघितले त्याचे कष्ट बघितले. कारण सर्व ग्रामाशी सुखी करावे अन्न वस्त्र पात्रादी द्यावे तरी स्वतः दुःखी भोगावे भूषण तुझे ग्रामनाथा स्वातंत्र्यासाठी उडीमेशी मजा भोगती इतरची. म्हणजे महाराजांनी सर्व पाहिल्यानंतर दुसऱ्यासाठी कष्ट करते महाल बांधशी परी झोपडीही नाही नेतकेची अशा भोळ्या शंकराची सौख्य लाभावे जगी. म्हणून तुझशी तुला तू विश्वाच्या दिसताना तुझेच व्हावे आठवण. म्हणून राजसंत गुरुमाऊलींनी हा ग्रामगीता ग्रंथ ग्रामनाथाला अर्पण केला तुला सांगितलं. जाणावे ग्रामे मंदिर गावातील जन सर्वेश्वर पूजा त्याची समग्र हाची विचार निवेदावा. म्हणजे आता तुम्ही म्हणाल बाबाजी सांगतो आपलं गावाचं मंदिर होय गावातील जनते गावातील लोक सारे भगवंत आहे देवसंतुष्टी आहे. म्हणजे उद्या असं नका करू आरती घ्या तांब्या घ्या पाण्याचा गावात फिरायला दिसला माणूस टाकलं पायावर पाणी लावलं बंधन ठेवलं डोक्यावर फुलं लागले पाया लागले अरे हे नव्हतं. तर मग काय जाणावे ग्राम्य मंदिर केव्हा होईल. जाणावे ग्राम्य मंदिर गावातला केर कचरा रस्ते साफ नाल्या त्या घरातल्या सर्व गावात व्यवस्थित करा उकडे व्यवस्थित असेल तर ग्राम जाणावे ग्राम्य मंदिर गावातील जन सर्वेश्वर म्हणजे काय गावातला जातीतला धर्मातला कलह आपसी त्यांचे झालेले एकमेकांना वाढवणे हे जेव्हा गावातच निघवाय त्यावेळेस खऱ्या अर्थानं गावाला मंदिराचं स्वरूप येईल. कळू काका बरोबर आहे. महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगतात गावा विश्वाचा नकाशा. गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावची भंगता अवदशा येईल देशा. म्हणून सर्वप्रथम ग्रामाला महाराजांनी राष्ट्रपती महाराजांनी महत्व दिले. आता नामस्मरणाच्या बाबतीत 26 आणि 27 2 अध्याय दिले. त्यामध्ये महाराज सरळ सांगतात बाबा नामस्मरणाला पैसे लागत नाही. हरिनाम घेऊचे मानवाचे तुटतील बंद झाले भवपाशी आजटल बाबा. हरिनाम घ्यायला पैसे लागत नाही. चालता बोलता उठता बसता हरिनाम घ्या पैसे नाही बाबा तरी घेणं होत नाही. शेवटी मला सांगतात मुख में राम नाम हो सेवा का काम हो सौजन्य और सत्य हो शांति का धाम हो मुख में राम नाम हो. महाराज सांगतात बाबा तुम्ही तुमचं दैनंदिन काम करत असतात
माऊली घरगुती काम करत असताना, स्वयंपाक करत असताना, मुलाबाळाचं ऐकत असताना, माणूस कुठे शेतात राबत असताना सुद्धा तुम्हाला कुठेही अडचण येत नाही, तरी आपण एवढे जपत जातो आहे. नामस्मरण कोणत्याही देवाचं घ्यावं, वाल्या गोळ्याने राम राम नाही त्यानं मला बारा म्हटलं तरी तरी सद्गती प्राप्त झाली, मोक्ष गती त्याला मिळाली. कोणत्याही घ्यायचं, मी देव कोणता सांगत नाही तुम्हाला. मग हे जेव्हा होईल त्यावेळेस महाराज स्वतः सांगते आणि शेवटी म्हणतात महाराज शेवटी सांगतात फुकटचं नाव जेवत नाही का, आपल्या भाषेत किती नाव आहे म्हणून महाराज लगेच सांगतात भाव भक्ती हरी द्याओ माझा हरी विकतची घ्याओ, माझा हरी विकतची घ्याओ. बाबा तुला तुमच्याच सांगितलं रे ज्ञानेश्वर माऊली नामदेव राय तुकोबारायापासून तो काय ऐकून नाही राहिला. इतकाच नामस्मरण घे, कारण नामस्मरणाच्या मागे फार मोठी शक्ती आहे. कलियुगामध्ये राष्ट्रसंत गुरु महाराज सरळ सांगितलं, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, तुझं गावच नाही का तीर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ सांगितलं. तुझ्या गावातच सर्व आहे, काही जाण्याची गरज नाही. म्हणून नामस्मरण, पण ते नामस्मरण कसं साधला पाहिजे. राम नाम सब कोई लेवे ठग ठाकूर औचो. ठग म्हणजे रोज ठगवणारा चोर आपला सर्वांना माहिती आहे. ठाकूर मोठी व्याजाचं ना करणारे. हे आपलं दिवस निघाल्यानंतर सर्वप्रथम पहिले काय करतात, देवाचं नामस्मरण करतात. आपली तिजोरी भरू दे म्हणून राम नाम सब कोई लेवे ठग ठाकूर औचो, पर जिस नाम से जो प्रभात करे वो नाम तुझ्यावर, वो नाम तुझ्यावर. आपल्याला नामस्मरण ध्रुव राहण्यासाठी भक्त प्रल्हादासाठी करायचं आहे की भक्त प्रल्हादाच्या अविरत नामस्मरणानं प्रत्यक्ष भगवंताला यावं लागलं. आपल्याला ध्रुव बाळासारखं अखंड एकसारखा ध्यान जर प्रभू स्मरणाचा घेतला तर शेवटी भगवंताला त्याला अनर्पण द्यावं लागलं. त्याप्रमाणे आणि रामायणाचा उत्तराखंडातला एक साधा सोपा प्रसंग सांगतोय मी. ज्यावेळेस श्रीलंकेवर स्वारी करण्यासाठी लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न सर्वच्या सर्व नीळ जांबवंत हनुमंत सुग्रीव वानर सेना हे सैन्य हिंदी महासागरात, परंतु आता कसं ओलांडायचं म्हणून प्रत्येक वानर एका गोट्यावर राग येत होतं, एका गोट्यावर मल येत होतं. ते पाण्यात तरंगत होतं. तिथे प्रत्यक्षात प्रभू रामचंद्र उभे होते. ते पाहत होते, माझं नाव लिहून जर हे गोटे टाकतात ते तरंगते. हळूच त्याने इकडे तिकडे पाहिलं, कुठे नव्हतं. हळूच खालून गोटा घेतला आणि पाण्यात टाकला. उपासकांनो लक्ष द्या, पाहतच काय झालं, तो गोटा टाकल्याबरोबर जसा टाकला तसा सरळ पाण्यात डुबला. आता तेवढ्यात रामानं पाहिल्याबरोबर हनुमंत हसून राहिले होते. हनुमंता जी स्वामी तू काय पाहिलं, तुम्ही जे केलं मी पाहिलं. म्हणजे तुम्ही गोटा उचलला, गोटा पाण्यात टाकला, तो केला. पण लगेच हनुमंत म्हणतो स्वामी बरोबर आहे. दृष्टांत याच्यासाठी लोक सांगतात काय हे भागवतात, रामायणात, महाभारतात कथा कीर्तनकार, प्रवचनकार हे सांगतात दृष्टांत. दृष्टांत सांगण्याचा अर्थ तो होता कुठला आहे देव. अरे बाबा तुम्हाला विचारायला सोपा आहे, देव आहे सर्वत्र आहे, दिसत नाही. हा वेगळा आहे, पण तो अशाच माणसाला दिसेल का जो सत्कर्मी असेल, ज्याचं नेहमीचं पावित्र्य काम असं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे पुण्य पीडम पापम परपीडम पुण्यम परोपकाराय, ह्या वृत्तीने जो माणूस राहील तोच माणूस सतमार्गी आहे. म्हणून असं नामेश्वर. आणि आता आपलं नामस्मरण कसं आहे एक आता दृष्टांत सांगतो. उद्यापासून इथं श्रीमद भागवत चालू होणार आहे. त्यासाठी भगवद्गीतेच्या 8व्या स्कंदातील 3ऱ्या पुराणातून
श्री भागवत या पवित्र ग्रंथाचा उदय झालेला आहे. त्यामध्ये तुम्ही पाहिलेलं असं गजेंद्र मोक्ष नावाची कथा सर्वश्रुत आहे. आता बघा, या पृथ्वी तलावावर फक्त या मानव प्राण्यालाच मन नावाचं इंद्रिय भगवंतांना दिले आहे. ते जनावरांना, पशु पक्षा, कृमी कीटक यांना कोणाला दिलं नाही. आता बघा, एक तर हत्ती सर्व प्राण्यामध्ये बलवान आहे. तो त्याच्या सर्व कुटुंब कबिल्याचा सरोवरात जलक्रीडा करत असताना मगरीने त्याचा पाय धरला. त्यानं आपल्या सर्व शक्तीनिशी जेवढी त्याच्यामध्ये ताकद होती त्या निशी त्यांनी आपला पाय सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याचे आकृष्ट जे क्रीडा करत होते त्यांनी सुद्धा त्याला मदत केली. परंतु जेव्हा वेदना असह्य झाल्या त्या हत्तीनं निर्वाच्य शुद्ध करताना परमात्म्याचा धावा केला. आणि काय आश्चर्य, प्रत्यक्षात भगवान विष्णू त्याच्या सहाय्यात धावून आले आणि त्याला मगरीतून सोडवलं. उपासकांनो, ज्याला मन नावाचं इंद्रिय नाही त्या प्राण्याच्या हाकेला धावून, त्याच्या नामस्मरणाला धावून जर प्रत्यक्षात प्रभू भगवंत येतो तर तुमच्या आमच्या हाकेला नक्की येईल. पण त्यासाठी मात्र ती तशी भक्ती पाहिजे, भाव पाहिजे. भाव म्हणजे शुद्ध अंतःकरणाचा भाव पाहिजे. जय देवा. म्हणून मला हे म्हणायचं की नामस्मरण ह्या जगतातला सर्वात मोठा, सोपा आणि सरळ उपाय आहे. आता सत्संगाचा महिमा सांगत असताना एक दिवस देवर्षी महाराज योगेश्वराशी गेले आणि म्हणतात, बाळ योगेश्वर, मला सत्संगाचा महिमा सांगा. गोपाल कृष्ण म्हणते, देवर्षी हसले. गोपाल कृष्ण पहिले, देवर्षी तुम्हाला सांगायचं काही एक काम करा. अमुक अरण्याचा चिंचेच्या झाडीवर रंगीत गिरगिट आहे. गिरगिट म्हणजे सरकार. ठीक आहे, देवाची आज्ञा म्हणून नारद गेले. नारद अरण्यात गेले, चिंचेच्या झाड बघितलं. त्यावर जो सरडा होता त्याच्या समोर उभे राहिले आणि त्याला म्हणतात, सत्संगाचा महिमा काय आहे? एवढं बोलल्याबरोबर त्या सरड्यानं डोळे उघडले, नारदाकडे पाहिले, डोळे बंद केले आणि तो सरडा मरून खाली पडला. नारद पुन्हा आले, म्हणतात, बा योगेश्वरा, तू मला सांगितलं सत्संगाचा महिमा. मी गेलो त्या सरड्याला विचारायला, सरडा मरून पडला. आता म्हणे, देवर्षी तुम्ही एक काम करा, या नगराच्या नगरसेवकाकडे सोन्याच्या पिंजऱ्यात मिठू पोता ठेवलेला आहे, पोपट ठेवला आहे, त्याला विचार. ठीक आहे. म्हणून नारद मुनी त्या नगरात गेले. त्या नगरसेवकाला वाटला कळल्याबरोबर तो संपूर्ण लवासना घेऊन देवर्षीच्या स्वागतासाठी आला. देवर्षीचं यथावत पूजा अर्चा केल्यानंतर त्यांनी घरी नेलं आणि त्या सोन्याच्या पिंजऱ्यात पोपट ठेवला होता तिथं नेलं. आता तिथं गेल्यानंतर नारद ऋषी म्हणतात, मोड साहेब, नारद ऋषी म्हणतात, बाबा सत्संगाचा महिमा काय? त्या पोपटानं सुद्धा नारदाकडे पाहिलं, डोळे मिळले, मान टाकली, पोपट सुद्धा कपडा झाला. आता मात्र देवर्षीला वाटलं, मी गोपाळ कृष्णाला विचारायला गेलो, मला सांगितलं सरड्याला भेटला, पोपटाला भेटला. मी विचारायला गेलो, ते मरून पडले. आज काय सत्संगाचा महिमा वापर केले. म्हणजे देवा, तू सांगितलं, पण मला ते आता एक काम करा. म्हणजे देवर्षी, या नगराच्या राजाला बऱ्याच वर्षानंतर राजपुत्र झाला. तुम्ही त्याने जा आणि विचारा. नारद म्हणते, देवा आता ठीक होतं. सरड्याला विचारलं, सरडा मेला. पोपटाला विचारलं, पोपट मेला. त्याईला कोणी माय बापा, त्याचा कोणी वाली होता. आता तुम्ही सांगता मला त्या राजाच्या दरबारात जा. कैक वर्षानंतर त्याले पुत्र झाला, त्याला तुम्ही विचारा. त्याचं का काय खरं बरं वाईट झालं तर राजाचे सैनिक माझा शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही. शेवटी नारद म्हणतात योगेश्वराला, नारद म्हणतात, काळे साहेब, का हाच काय?
नारद योगेश्वर हाच काय सत्संगाचा महिमा. त्यावेळेस भगवान गोपाळ कृष्ण म्हणतो लक्ष द्या, मन नाही सत्संग का निशाणा. ठीक आहे, गेले नारद ऋषी. नारद ऋषी गेले आणि त्या राजाला वाटता सगळ्यांचा पूर्ण नगरी तोरणा पताकाने सजलेली होती. मृदंग नगारे वाजून राहिलेले होते, कारण त्या पूर्ण नगरीत सर्वांना आनंद झाला होता. नारद ऋषी दप्त केले. राजाने स्वतः नारद ऋषीचं स्वागत केलं, पूजा अर्चा केली आणि राजपुत्र ज्या महाराजच्या कप्प्यामध्ये होता तिथे नेलं. तिथे गेल्यानंतर नारद ऋषीचे तोंडातून शब्दही होते, कारण त्यांना ते माहीत होतं उद्या काही झालं तर आपलं काही बरं वाईट आहे ना भाऊ. शेवटी तो एक दिवसाचा मुलगा मनुष्यवाणी घेऊन बोलला आणि हसला आणि सांगतात, महर्षी तुम्ही ज्या प्रश्नासाठी फिरत होते उत्तरासाठी ते उत्तर मी सांगतो ऐका. ज्याप्रमाणे अमृताला त्याचं माधुर्य, चंदनाला त्याचा सुहास कळत नसते, तो इतरांना कळतो. ऐकून घ्या उत्तर तुमच्या प्रश्नाचं. मी ज्या वेळेस सरड्याच्या योनीत होतो, विषय सत्संगाचा महिमा चालू आहे. मी ज्या वेळेस सरड्याच्या योनीत होतो, तुमच्या दीड मात्र किंचित मात्र अर्धा मिनिट 1 मिनिटाच्या सहवासानं सत्संगानं माझी त्या सरडा योनीतून मुक्त जाऊन मी पोपटाच्या योनीत आला. तिथे सुद्धा पोपटाच्या योनीत आल्यानंतर आपण आला, आम्हाला प्रश्न विचारला. तिथे सुद्धा आपल्या सत्संगाने एका क्षणमात्र सहवासाने पोपटाच्या योनीतून मुक्त होऊन या मानवाच्या योनीत आलो. आता देवर्षी मला सत्पथचरणी लीन होण्याचा मार्ग तुम्ही सांगा. दृष्टांत संपला, आता सिद्धांताकडे त्या प्रत्यक्षात आपण खऱ्या अर्थाने तुम्हाला सत्संगामुळं काय होते याचं याच्यामधून सांगायचं तात्पर्य होते की तुम्ही तुमच्या गावातल्या मोहल्ल्यातल्या आपल्या नगरातल्या 4 चांगल्या सज्जन लोकांचा सुद्धा संग मिळाला तरी तुम्ही सतमार्गानं निश्चित जा. कारण आज मला सांगा वाटते, थोडं मला आज अभिमानी वाटते, कारण माझा कार्यक्रम या देवी मातेच्या मंडपामध्ये ग्रामगीता प्रवचनाचा घेतला असताना सुद्धा या नगरातील आया बहिणी व पुढीलधारी वडीलधारी माणसं समव्यवसायी हे जरी आलेले आहेत तरी माझ्याच कॉलनीमधून इथं आलेले आमचे रोडे सर आहेत. ते सगळे 70 वर्षांच्या वर विषय सत्संगाचा होता. निवृत्त PSI ओढ साहेब आहेत. हे गजानंद किशोर लोखंडे अमरावती जिल्हा परिषद कृषी विभागात कार्यरत आहे. याच वर्षी ग्रामगीताचार्य झालेले आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात MA प्रथम वर्षाले राष्ट्रसंत पाठ या विषयामध्ये त्यांनी प्रवेश सुद्धा घेतलेला आहे. त्याला लागून आमचे गणू काका आहेत, वय वर्ष 83, 50 वर्षाचं आयुष्य त्यांचं वारकरी संप्रदाय आणि गुरुदेव परिवारात ते उत्कृष्ट हार्मोनियम वादन करतात. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाचे निवृत्त झालेले आमचे काळे साहेब सुद्धा इथं आलेले आहेत. आणि हे इथं का आले? हे इथं या मातेचा आशीर्वाद, त्याचप्रमाणे या सत्संगाचा लाभ घेण्यासाठी इथून 3 ते 3.5 किलोमीटरवरून इथं आलेल्या माझ्यासाठी नाही आल्या, या मातेच्या पवित्र दरबारात होणाऱ्या सत्संगाचा लाभ घेण्यासाठी. म्हणून यापुढे आपण आता एकच कार्य करायचं, जेवढं आपल्याकडून चांगलं बोलते. कारण राष्ट्रसंत गुरु माऊलींनी सांगितलं बाबा महाराज सरळ आणि सोप्या भाषेत सांगून गेलाय, तुझे पाय सांगून आहे, तुझे हात सांगून आहे, तुझे डोळ्याने कानाला ऐकू आहे,
जेव्हा चांगली आहे बोलता येते त्यावेळेस दुसऱ्याचं काम होतं त्याच्यासाठी तू 4 पावलं पुढे गेला नाही, त्याच्यासाठी 4 शब्द तोंडातून काढले नाही. आणि आता केस पिकले, दात पडले, पाय हलगडती आता ठरठरे सारी कामेच नाती थांबत. आता तू काही केलं 7 दिवस मुंग घासून नाक घासून देवाचं नाव घेतलं अजिबात मस्जिद पण देव पावणार नाही. त्यानंतर गुरु नानक देव त्यांच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये फार चांगलं सांगतात. गुरुमुखी भाषा करना उदयो नहीं करियो पढ़ियो लोभ के फंद, करना उदयो नहीं करियो पढ़ियो लोभ के फंद, अब काय को रोता अब काय को रोता. अरे बंदे जिस दिन 2 जमाना था तेरे यौवन में तारुण्यपन में तो चलते आता बोलते आता आज से दिखाई देता था, आज से सुनाई देता था. जब तूने प्रभु नाम नहीं लिया, किसी के काम के लिए अच्छे काम के लिए तू गया नहीं, अब कुछ भी नहीं हुआ, गरीब गात्र होकर मर जाएगा बेटा बंदे, लेकिन भगवान तुझे नहीं मिलेगा. आता हे उदाहरण सांगितलं का आपल्या या उभ्या आयुष्यात सांगितलं. कोण सांगितलं? बिमारीने टॅकला मारला 2-3 दिवस लोकही सापडले, त्याच वाक्य देवाचं नाव घ्या. कोण सांगितलं? आता तुम्हाला सांगितलं का प्रत्येक आपल्या संतांनी सांगितलं का जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो काळ आहे, आयुष्य आहे, एवढं मोठं ठेवलं आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही नाम आणि त्याचा संस्कार तुमच्या याचा संस्कार तुमच्या घरात पडते. मुलं बाळ नाती पोटी 3 वेळापर्यंत हा संस्कार पडतो. म्हणून मित्र, आज मला या इथे येऊन खरंच आनंद झाला की आपण काहीतरी आपण लोकांपर्यंत हे प्रवचन बघा. प्रवचन आणि पारायणात फरक आहे. इथे बसलेले सुशिक्षित आहे, माझ्यापेक्षाही त्यांना अध्यात्माची कमांड आहे, अध्यात्म समजतो हे गृहीत धरून मी विचार करून बोलतो. आता इथं बसणारे सुद्धा सुशिक्षित आहे, त्यांना सांगण्याचं हेच एकच येते की तुम्ही प्रत्येक जण आपापलं कर्तव्य जर करत असाल निष्ठेनं, जे होते ते आपण एवढं तर काही संबंध नाही, सारा दान करू शकतो. म्हणून आपल्या 2 शब्द बोलण्यानं जर कोणाचं चांगलं होतं तर अवश्य करा. याच्या आता सगळ्याला येतं काय ना कदापि मंदिरी बसावे, त्यापेक्षा मातीचे काटे उचलावे, प्रेमे दुखण्याचे पाणी काढावे, हे पुण्य लागत तीर्थक्षेत्रावर. हे महाराज सांगतात काही करत नाही. आता आपण म्हणतो गाव तुम्ही नामस्मरण करूनच राहिले, नामस्मरण प्रार्थनेमध्ये महाराजांनी छान सांगितलं. प्रार्थना म्हणजे प्रार्थना, कीर्तन, चिंतन, नामस्मरण, मनन, प्रबोधन, पारायण, प्रवचन हे सगळं एकच आहे. परंतु राष्ट्रसंतांनी त्याच्यावरही निर्बंध घालून ठेवला गेला. संत गुरुमाऊली म्हटलं भावा, ग्रामीता नव्हे पारायणाची, पारायण प्रवचन याच्यात जमीन असण्याचा फरक आहे. पारायण करणं म्हणजे बाकीचे आपण आपल्या धर्माचे ग्रंथ काढतो, पोथ्या काढतो, पूजा करतो, त्याचं पारायण करतो, पहिला अध्याय दुसरा अध्याय चालले, हे नाही. ग्रामगीता नव्हे पारायणाची, वाचना वाटलावी जनाची, समूळ बदलवी जीवनाची, अर्थ घेता मानसी दिगा. ही नव्हे पुढे टाकण्यासाठी ही वाहे ग्रामाची उदार दृष्टी, या युगाची संजीवनी गुटी समजतो आम्ही तिला. महाराजांनी सांगितलं, कारण ते सांगितलं ग्रामगीता माझे हृदय, त्यात बसले सद्गुरू आहे, बोध त्यांचा प्रकाशामय, दीपमुनी टाकीलं सर्व ग्रामाची. आलं ग्राम पुन्हा गाव आलं, शेवटी गावामध्ये महाराज आल्यानंतर मग आता प्रार्थनेमध्ये आतापर्यंत जी आपली वारकरी संस्थांची पिढी झाली त्यामध्ये त्यांनी जो आपल्याला बोध दिला आणि सर्व सांगितलं, त्यामध्ये त्यांचं कर्म जे त्यांचं धर्म झालं होतं. संत सावता महाराजांचं अरण हे गाव पंढरपूर पासून 4 कोसावर आहे. संत सावता महाराजांचं अरण हे गाव पंढरपूर पासून 4 कोसावर आहे. पण संत सावता महाराज पंढरपूरच्या वारीला कधीही गेले होते का? तर त्याचं उत्तर असं होतं, त्यांना हे वाटलं वारीत जर माझे 15 दिवस गेले तर अन्नधान्याच्या उत्पादनावर कमी येईल, म्हणजे मी गावच्या लोकांना कसे करू. म्हणजे सावता महाराजांचं कर्म त्यांचं धर्म झालं होतं.
सावता महाराज सांगतात, अरे आमची मारियाचे दादरे शेत करू बागायचं, आम्हाची मोठं नाळा पाणी जाई फुलं सावताने केला ऐसा माळा, विठ्ठल देखील डोळा विठ्ठल देखील. गाडगे महाराज दरवर्षी पंढरपूरची वारी करत होते, पण गाडगे महाराज पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिराच्या पहिल्याही पायरीवर चढले नाही तर काय करत होते, दिवसभर झाडू घेऊन त्या गावातली नगरातली घाण स्वच्छ करत होते आणि नदीच्या काठावर दोन रोटे घेऊन रात्री जमलेल्या महानुभावांचे माणसांच्या डोक्यातील हृदयातील मळ घाण आपल्या कीर्तनाचे वाणीद्वारे स्वच्छ करीत होते. काय होता त्याचप्रमाणे चोखा महाराज म्हणतो, देवा अरे आणि ही नदी पतित दलित तुझं मुखकमळ काय, पण तुझ्या पायरीवर सुद्धा आम्हाला यायची उभा नाही, आम्हाला येऊ देत नाही. चोखा म्हणतोय, आम्हा नकळे ज्ञान वेदांत पुराण नकळे आम्हा, चोखा आणि माझा भोळा भाव देवा, काही नमी केशवा माधवा देवा. पांडुरंगा तुझं वेद उपनिषद सुधी पुराण तुझेच लकला काही गरज नाही आम्हाला, माझा भोळा भाव काही केशवा माधवा सांगा. याच्यापेक्षा किती आहे म्हणजे सांगायचं. गोरोबा काकांनी आपलं कर्मातच आपलं धर्म पाळलं होतं. संत नामदेव महाराज, संत नामदेवाला वारकरी संप्रदायाचे आद्य, तिथून जे आशीर्वाद त्याने तुकोबाराया जगद्गुरु तुकोबाराया सरत देव पावयाची गेलो, देवची ओळी गेलो. अरे देव कोण आहे? अहम ब्रह्म ऐमात्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मि. मी स्वतः देव सदृश, देव रूप आहो, मी देवाचा. हे जोपर्यंत महाराजांनी स्पष्ट सांगितलं आपण मानत नाही, त्यासाठी देव होणं आवश्यक आहे. मानवाची एवढी सोच. आता मृत्यू संस्कारामध्ये राजसंत गुरु माऊलींनी ग्रामगीता मृत्यू संस्कारात सांगत, आता आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर दुःख होणं स्वाभाविक आहे, परंतु राजसंत गुरु माऊली म्हणतात, ऐका मृत्यू संस्काराचा खुलासा लोक मृत्यूशी समजती भक्तीसा. मी समजतो मृत्यू सारिका उत्तम नाही कोणी, जैसी नदी सागराची मिळे सोडूनी भेदभाव कष्ट पडे, तिचे मिळणेच होते सागरी त्यासाठी. ज्याप्रमाणे नदी उगमापासून दरी डोंगर कपाऱ्या जंगल वन गाव हे सर्व जात शेवटी सागराला मिळते, त्याचप्रमाणे आपण जन्म घेतल्यानंतर त्या सृष्टीत जे चराचर प्राणी आहेत त्यांना एक दिवस मृत्यू हा अटळ आहे, हे विसरून जाता कामा नये. कारण यासाठी राजसंत गुरु माऊलीच्या अंत्यसंस्कार अध्यायासाठी श्रीमद भागवत गीता अध्याय 2 सांख्य इकडे जाणं आवश्यक आहे. गोपाळकृष्ण म्हणतात, नैन चिंतन्ति शस्त्राणि नैन गहति पावक, न चैन क्लेन्नयन्त्यापो, न शोषेते मारुत. अर्जुना, आत्मा हा अजर अमर अविनाशी आहे, त्यासाठी तू कशाला शोक करतो? अरे हे पंचमहाभूतापासून काही काळासाठी घेतलेलं भाड्याचं शरीर ही वरची घोड एक दिवस पंचमहाभूतातच विलीन होणार आहे, यासाठी तू शोक कशाला करतो? हे गोपाळकृष्णानं सांगितलं. ही गोष्ट जरी सत्य आहे, आपण देव योनित नाही, संत योनित नाही, आपण मानव योनित पैदा झालेला, त्याच्यामुळे आपल्या कुटुंबातील कोणाही व्यक्तीचं झालेलं दुःख हे मात्र आपल्याला कष्टप्रद ठरते. राजसंत गुरु माऊलीने पुढे जाऊन सांगितलं, मर जाएंगे तो क्या हुआ, मरना तन का पाना है, आत्मा कभी मरती नहीं, इसमें हमको शक है. इस लोक की यात्रा हमारी सफलता से हो गई, इच्छा अनिच्छा कुछ नहीं, बस गुरुदेव की मर्जी रही, गुरुदेव की मर्जी रही. ओ ज्याप्रमाणे
आपण भाड्याच्या घरात राहतो ते घर आपलं नसतं, एक दिवस सोडून जावंच लागतं. तसं जीर्ण झालेले अंगावरील कपडे वस्त्र याचा त्याग करून मनुष्य नवीन वस्त्र परिधान करतो. त्याचप्रमाणे आत्मा हे घोड पंचमहाभूताची घोड सोडून परदारा प्रवेशासाठी सज्ज होतो. हाच या अंत्यसंस्कारातून महाराजांनी सरळ सोप्या भाषेत सांगितलं. शोक करण्यासाठी नाही, पण त्यासाठी एकच आहे, लक्षात आलं पाहिजे माणसांना की जेव्हा आपण माणूस जन्म घेतो कबीरदासांचा फार चांगला दोहा आहे. जब तुम आए जगत में तुम रोए जग हसा, ऐसी करनी कर मन जा, जब तू जावेगा ना तू हसेगा जग रोएगा, तू हसेगा जग रोएगा. भावाचा आहे, ज्यावेळेस कुटुंबात पुत्र जन्म होतो त्यावेळेस कुटुंबातील घरादारातील शेजारी पाजारी आप्तेष्ट नातेवाईक यांना आनंद होतो, ते हसतात. पण तो मुलगा त्यावर करून होतो, आवाज करत असतो. मग त्यानंतर त्यांच्या जीवनभरात त्यांना जर चांगलं काम केलं, कारण माणूस काही नेत नाही सोबत. धनदारा सुजनाची पोती व्यापार करून बसला, प्रेम केले शेजाऱ्यावर दुसऱ्या पाहुणे असला, बोल नेशी साथी गुणाला नेशी साथी. हे माझ्या दरबार काहीच नाही. उद्यापासून सुरू होणाऱ्या भागवतामध्ये सांगती महाराज मानव जीवनात आल्यापासून मरेपर्यंत 2 घोड्याची कमाई करतो. 2 घोडे एका घोड्यामध्ये नवरा बायको पोरं पोरी सुना नातवंड घर दार बाग बगीचे दाग बगीचे बंगले हे असते. आणि दुसऱ्या घोड्या तुझा जीवनात तू गेलेलं सत्कर्म तुझं चांगलं काम हे असते, ते तो थोडं वर जातो, बाकी टाकून द्यायला लागते. तरी सुद्धा आपल्याला मी माई गाडी माई घोडी माय तू माझं म्हणतो, पण सारं नाशिवंत करून पहा विचार. हे महाराज राष्ट्रगुरु माऊलीनं सांगितलं तर अगदी 4थ्या वर्गाच्या पोराला समजेल अशा. आता भजन प्रभाव, यामध्ये भजन प्रभाव आहे. भजन प्रभावामध्ये महाराजांनी संत मीराबाईची प्रतिमा ठेवली आणि त्या कृष्णरंगी रंगली मीरा राजवैभव वाटे कजरा, घरोघरी लागला गळा तिच्या प्रयत्ने भजनाचा. बघा आता भजनाचं सुद्धा महाराजांनी सांगितलं का तुम्ही सामुदायिक प्रार्थना सामुदायिक ध्यान करून राहिले, तिथं भजन जर शृंगारी म्हटलं तर जमन का हो? नाही ना करू का? समजा आपण लग्नाचं हे चालू आहे, लग्न कार्य तिथं त्यातले जर एखादं अंत्यसंस्कारातलं दुःख किंवा तसं भजन म्हटलं नाही, लोक बाकी काय तिथं आपण घेत नाही. म्हणून कुठं भजन प्रभाव हा त्या स्पेशल दिला. आणि ऑगस्ट 1942 मी जबाबदारीनं बोलतोय, या विश्वाच्या पाठीवर सर्व धर्मपंथ संप्रदायात राष्ट्रपती तुकोजी महाराज नावाचा असाच एक महात्मा होऊन गेला की जो प्रत्यक्षात ऑगस्ट 1942ला या आंदोलन संस्थेच्या गुलामगिरीचं जोखड दूर करून त्या देशाला स्वातंत्र्यातून मुक्त करण्यासाठी अक्षरशः विरश्री पूर्ण भजनानं ज्यांनी त्या दिवसा मध्य प्रांत, त्या दिवसा आंध्र प्रदेशमध्ये निजाम स्टेट, छत्तीसगड, आपला हा विदर्भ अक्षरशः जिंकवला. आणि त्या विरश्री पूर्ण भजनानं सांगितलं प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है, आओ बच्चे तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की. आणि दुसरं सांगितलं झाड़ वेगळे शस्त्र बनेंगे, पत्थर सारे बाम बनेंगे, भक्त बनेगी सेना आते हैं, नाथ हमारे आते हैं, नाथ हमारे क्यों जाते हो दुखवाकर भारत सारे. परिणाम 16 ऑगस्ट 1942 दिवस शुक्रवार होता, नागपंचमीचा सण होता. एकाच दिवशी बेनोळा इंदमगाव ह्यावली मनखेड मोजरी आपलं शिरसोली खरांना मोरांना चिमून इथं सत्याग्रह सुरुवात झाली. आणि सर्वांना पुन्हा माहिती झाली, सांगतो 15 ऑगस्ट 47 स्वातंत्र्य भेटलं हे माहीत आहे. पण 16 ऑगस्ट 1942ला
या चिमूर गावात भारताचा झेंडा लागला याची बातमी बर्लिन रेडिओवर सर्वात प्रथम आली 16 ऑगस्ट 1942 रोजीची गोष्ट। आणि खऱ्या अर्थाने एवढंच केलं असं नाही आपल्या सामने चळवळ पुढं पोलिसांची रट्ट्या खायची वेळ आली तर तुम्ही खाल्ले कोणी मागा राजसंत तुकडोजी महाराजांना आणलं सत्यानं 28 ऑगस्ट 1942 अटक केली। त्यानंतर नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवलं, तिथून रायपूरला ट्रान्सफर केलं आणि 3 डिसेंबर 52 राष्ट्रसंत स्वतः स्वातंत्र्य संग्राम सेनानी म्हणून सर्टिफिकेट आहे म्हणून या विश्वाच्या पाठीवर जो महात्मा होऊन गेला स्वतः स्वातंत्र्यासाठी उडी गेली। त्याचप्रमाणे त्यावेळेस त्यांनी यांनाही सांगितलं आहे साधु संत ऋषि मुनींना अभी वो घंटी लाने का समय नहीं है, उठो मंदिर से चलो। आता महाराजांनी नाव आपल्याला शिक्षणाच्या बाबतीत आता शिक्षणाचा जो अध्याय महाराजांनी सांगितला त्यामध्ये मात्र प्रवचनकारांना मी आग्रहाची विनंती करतो, क्रांतीचा प्रवचन असो प्रबोधन असो कीर्तनकार असो त्यांनी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या त्रयीचं नाव कितीने कर्म प्राप्त करते। कारण ऐका सावित्रीबाई फुले नसती या देशाची या राज्याची कोणतीही महिला राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्रिमंडळात IPS IAS क्लास 1 ऑफिसर झाली नसती तर ती अनादिकालापासून 4 भिंतीच्या चूला येथपर्यंतच मर्यादित राहिली असते। म्हणून माता सरस्वतीच्या पूजनाप्रमाणे तुम्ही त्यांचंही सुद्धा पूजन करणं सावित्रीबाईचं अगत्याचं आहे। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनातज्ञ यांनी घटनेमध्ये प्रायमरी एज्युकेशन प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं। कारण बाबासाहेबांना वाटलं जोपर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचं केल्या जात नाही तोपर्यंत घराघरातील गावागावातील प्रत्येक समुदायातील घरातील मुलगा प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर मिडल स्कूलला जाईल, मिडल स्कूलवरून हायस्कूलला जाईल, हायस्कूलवरून महाविद्यालय शिक्षण घेईल आणि अशा प्रकारे तो उच्च विद्यालय शिकतो। कारण बाबासाहेब आंबेडकरांचे जे 2 पाक्षिक होते, एकाचं नाव होतं 18 सालातली घोषणा वैश्विक भारत, दुसऱ्याचं नाव होतं मुघल नायक। त्याचं स्लोगन होतं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। आता शिक्षण घेतल्यानंतर विचार करण्याची पात्रता येते, तो ज्ञानी झाल्यानंतर विचार करण्याची पात्रता आली म्हणजे आचार बदलल्यानंतर त्याचं वर्तन बदलते। म्हणून तो 10 लोकांचं 100 लोकांचं तो संघटन करू शकेल। पण बाबासाहेबांनी पुढे ठीक आहे शिका, संघटित व्हा, पण संघर्ष करा म्हणजे कोणत्याही रस्त्यानं चालणाऱ्या माणसावर तुम्ही अत्याचार करू नका। पण काय अत्याचार इथे अत्याचार होत असेल जिथं अन्याय असेल त्या विरुद्ध तुम्ही पेटून हे त्यांनी स्पष्टपणे संघर्ष करा या एका शब्दासाठी बाबासाहेब सांगून गेले। म्हणून शिक्षणाची जेव्हा येते तो आपल्या निष्काम कर्मयोगी गांधी बाबांनी सुद्धा सांगितलं बाबा एक लुगडं घेऊ नको, एक कोपर घेऊ नको, पोराने शिको, पोराने शिको त्यांचं कारण दशक सुट्टीमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं। आणि आपण लक्ष करत नाही, सांगत नाही। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 4th पास होते, गाडगेबाबा होते, पण या तुबाचे नावाचं 2 विद्यापीठ आहे जिथं तुमच्या माझ्यासारखे आणि हा माझा आवाज देशपर्यंत शिकलेले ग्रॅज्युएट PG झालेले त्या विद्यापीठातून एक आमचा बांधव दुसरा 4था त्या विद्यापीठातून त्याच्या नावाचा त्याच्या फोटोचे पदव्या घेतो आपण। शर्मेची गोष्ट नाही का? तरी सुद्धा आपण त्यांचा प्रसाद त्याच्या वाङ्मय साहित्याच्या करारी मागून का पाहतो बाबांनो हे लक्षात घ्या की आज त्यांनी काय केलं, त्यांनी कर्तव्यच कसं केलं आणि
शेवटी महाराजांनी या ग्रामगीतेमधल्या 41 अध्यायामध्ये मैलूरमध्ये त्यांच्या स्वतःच्या आईची प्रतिमा ठेवली. 20वा अध्याय बघा, 41 बरोबर आहे. 20वा अध्याय मैलूरमध्ये मधाचाच ठेवला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं, तिच्या ती पाळण्याची दोरी ती जगाची उजारी ऐशी वरणी मातीची थोडवली शक्यो गुरु हे सांगितलं. आणि मातेच्या स्वभाव पुत्राची घटना उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन बाळगणा म्हणून मग महाराज सांगतात, मातृदेवो भव वेदाने आरंभीच केला गौरव नररत्नाची खाण पूर्व मातीचा ती म्हणून. म्हणजे महाराजांनी मातेला कोणता दर्जा दिला यामध्ये, कारण तुम्ही सर्व काही घेऊ शकता पण आई कुठेही मिळत नाही. तुम्ही सांगायचं म्हणजे आता बरेचसे सुफी संतांच्या भाषेत सांगायचं झालं, आप पैसों से खाना ले सकते, भूख नहीं ले सकते, आप पैसों से बिछाना ले सकते, नींद नहीं ले सकते. आप पैसा है, पैसे से आप गरीब अमीर घर की लड़की अपनी बहू में आ सकते, लेकिन इस दुनिया के बाजार में आप पैसों से माँ नहीं खरीद सकते, माँ नहीं खरीद सकते, माँ नहीं खरीद सकते. एवढी मातीचं महती आहे. पण आज आपण काय बघतोय, जे उच्च विद्याभूषित जायचे लग्न फॉरेनमध्ये त्याचे माय बाप वृद्धाश्रमात आलेले आपले इथं बसणाऱ्याचे मुळीच नाही. आपण सुका शेवटपर्यंत जायचं लायण्याचं मोठं केलं, जन्म दिला लायण्याचं मोठं केलं, सन्मार्गाने लावलं, लग्न करून दिलं, नातू पंतूही त्यांना झाले. आपल्याला आपल्या पायावर उभं केलं. त्या आई वडिलांचे दूध विसरू नका हे महाराजांच्या मैलूरमध्ये अध्याय आहे. देवदर्शन मध्ये महाराजांनी सांगितलं, यात्रा माळे देवदर्शन, आपलं जीवन शिक्षण, जीवन कला सरळ सोप्या भाषेत सांगायचं शब्द आपलं आर्ट ऑफ लिव्हिंग. आता लोखंडे रोड आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी 2000 रुपयाची तिकीट आहे. बरं तुकडोजी गोवाला फुकटात सांगितलं, 100 रुपयाची काम फुकटात सांगितलं. म्हणजे हे सुद्धा आपल्याला अजूनपर्यंत येत नाही. म्हणून आता मला हेच म्हणायचं आहे की प्रत्येकाच्या घरी ग्रामगीता नावाचा हा मौलिक ग्रंथ असावा. त्यानंतर रामसंतांनी मग हे सर्व लिहिलं, वाङ्मय साहित्य सगळं केलं. मग कोण जाईल, बाबाजी एकटेच आपलं साहित्य घेऊन फिरून आपण एकटे भजन करून एकटे ग्रामगीता सांगत काय, एकटे बाबा सांग नाही. मग 8वा अध्याय लिहिला प्रचार मोहीम आणि त्या अध्यायाच्या मुखपृष्ठावर तथागत भगवान गौतम बुद्धाची प्रतिमा आणि खाली लिहिला आहे, संत गुरु महाराज म्हणतात, आजपासून ईसापूर्व 550 वर्ष म्हणजे आजपासून 2,500 वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धांनी स्वतः प्रचारकापूर्वी आपल्या धम्माचा प्रसार व प्रचार केला. गुरुमाऊली म्हणते, हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, याचे कारण एकची प्रचार प्रभावशाली. आणि शेवटी प्रचार महिमा या अध्यायामध्ये महाराज खरं सांगतात, निश्चय ग्राम निर्मावया अलगाव, निश्चय ग्राम निर्मावया प्रचारक हाच मुख्य पाया, ग्रामगीता ही याच कार्यात निर्माण केली नाही. तुकडोजी महाराज सांगताय की पहाड भावानं प्रचारकाशिवाय सगळं आणि खंत सुद्धा करतात. बघा का 12 नोव्हेंबर 1943 कार्तिक पौर्णिमेला वरखेडच्या स्टेजवर, नोव्हेंबर 1943 बाबाजी जेलमध्ये ठेवले. कार्तिक पौर्णिमेला 43 आरती मंडळाचं रूपांतर देशमुख साहेबांनी केलं आणि तिथं घोषणा केली, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य ना माझे ना तुझे, परिवर्तनाची पाहिजे त्या प्रभूची आणि सर्वांची, जे प्रेमी माझे मनविती त्या प्रेमाची सांगणी चला उठाला जाता सत्व कार्य करेन. आणि किती वेदना होत असेल महाराजांच्या जिवंतपणी, त्यांना खरंच किती झाल्या असं तारखीसही सांगतो. 11 नोव्हेंबर 1942 ते ऑगस्ट 1967 लोखंडे भाऊ किती वर्ष झाले, 25 वर्षानंतर रामसंतांना सांगावं लागलं
जे कोणी माझे स्नेही प्रेमळ त्यांनी करावा बरोबरी चालवा प्रचारच राहण्याचा प्रवचनाचा सांगा आता हे सांगायला लागलं म्हणजे त्यांना खंत वाटतं आपण हा विचार करा आपण प्रचार कुठं काहीतरी कमी पडतो आणि नंतर अर्थ संदेश मध्ये सांगतात माझे वाङ्मय कमी लोकांनी मुखी जाऊ लागली सद्भक्तांनो आता आपल्या सर्वांचीच एकच तळमळ कळकळ किंवा एकच आपलं कर्तव्य आहे हा ग्रामगीतेचा प्रचार म्हणजे तुकड्या बुवाचा यज्ञाचा प्रचार नव्हे याच्यात जैन धर्म आहे याच्यात ईसाई धर्म आहे याच्यात बौद्ध धर्म आहे याच्यात मुस्लिम धर्म आहे राष्ट्रानं सर्व एकत्र करून ठेवला कारण राष्ट्रसंतांनी असं सांगितलंच नाही सगळं मिक्स केलं मी केलं असं सांगत नाही सामुदायिक प्रार्थनेमध्ये राष्ट्रसंत सांगतात मंथन किया धर्मकार पंथकार मंथन किया धर्मकार पंथकार निकला सदिसे यही सारे शुभ संदेश का अब विश्व मानव एक बनकर साथ सबके आएंगे शांति कभी पाएंगे वही नहीं तो खत्म हो जाएंगे नहीं तो खत्म हो जाएंगे बाबा आता सर्वांनी एकत्र येण्याशिवाय गत्यंतर नाही कारण सामुदायिक प्रार्थना हा सर्वात मोठा भाग असा आहे विश्वी होऊ शकेल शांतता तेथे गावाची पूर्णता सामुदायिक प्रार्थनाच करील एकता नित्यासाठी तुकड्यामध्ये कारण आज हे संपूर्ण जग फागुनीच्या उंबरठ्यावर आहे केव्हा त्याचा विस्फोट होईल गावागावात नगरांना शहरात जाती जाती कर धर्मात वादंग झालेला आहे कधी त्याचा विस्फोट सांगता येत नाही म्हणून महाराज सांगतात सामुदायिक प्रार्थनेमध्ये येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली सर्वांसाठी शांती मागितली सहनशीलतेची देवता पावली तयार मोहम्मदाने प्रार्थना केली गुरु इस्लाम कराया शहाना संघटित केले त्याने सोडण्यात तयार काढली पावित्र्य शिकविले धनतृष्णाने संयम शिकविला महावीराने अहिंसक संघ वाढविला तथागत गौतम बुद्धाने प्रार्थना हे त्या कालीन त्या धर्म संस्थापकाचे उदाहरण देऊन राष्ट्रसंत गुरुमावळी सांगतात आपणाला मित्र ऐका माझे वचन जरी वाटे गावचे कल्याण तरी सामुदायिक प्रार्थना साधन सोडू नका कधी एवढे अनुभव सांगून ठेवतो प्रार्थना हेची गावाचे धर्म समजतो या स्वतः मोक्ष पावतो समाजी आता राष्ट्रसंतांनी सामुदायिक प्रार्थना याच्यासाठी जोर दिला आणि जेवढे सुद्धा और विश्व के धर्म यामध्ये राष्ट्रसंत ठणकावून सांगतात इस्लाम के भी कब्रों में जा बैठा हूँ मैं इस्लाम के भी कब्रों में जा बैठा हूँ मैं हिंदू धर्म के संतों के चरणों का रस रुक चुका हूँ मैं कई कृष्णों की भी मैंने